भागातील सातपुडा भागातील आदिवासींच्या काय समस्या आहे, काय अपेक्षा आहे ते आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत दादा आहे। काय नाव दादा तुमचं? संदीप वडवे। संदीप, काय आहे अपेक्षा तुमच्या नवीन खासदाराकडनं? नवीन खासदारकडून आम्हाला जल जंगल जमीनचा अधिकार भेटला होता, ते आता वनपट्टेधारक आहे त्यांना ते नवीन वनपट्टे भेटणार आहे। अजून पाण्याची सोय आहे ते करून देणार आहे। ते आम्हाला दिसते, आपल्याला दिसते ते पाणी, ते नर्मदेचं ते पाणी सगळं एवढं पाणी दिसते, पण आपल्या इथल्या लोकांना, स्थानिक लोकांना पोटभर पाणी भेटत नाही आहे। मग ते पाणीचं अधिकार इकडं शेती करण्यासाठी भेटायला पाहिजे आणि हे ते भेटणार आहे असं नवीन खासदारांना भेटणार। अथांग नर्मदा नदीचं पाणी आहे। समोर बघू शकतो आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा दिसत आहे। समोरच नंदुरबार जिल्ह्याचं मणिबेली हे गाव आहे। हे विंध्य पर्वत, समोरचा विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वतच्या मध्ये हे मणिबेली गाव वसलेलं आहे। साधारणतः अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील 33 गावपाडे या नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे। या सातपुड्यातील आदिवासींच्या समस्या काय ते जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत। काय तुमच्या प्रमुख समस्या काय आहेत? पाण्याची सोय झाली पाहिजे, एवढी समस्या। अजून आझादीस 75-76 वर्ष झाले, पण या गावात अजूनपर्यंत लाईट नाही। सरकार तर म्हणतंय हर घर बिजली किंवा हर घर जल जीवन मिशन, हे सगळे फेल येतो। इथं काहीच नाही आहे, नळ पण नाही आहे आणि लाईटची सोय नाही आहे। खास करून विकास म्हणायचं असेल तर विकास शिक्षणावर भर दिला पाहिजे, तेव्हाच विकास म्हणता येईल। आणि आरोग्याची सोय नाही, इकडं उपकेंद्र आहे पण ते कुठं असेल ते काय माहिती नाही अजून। बरं, आरोग्य, शिक्षण, जल, जंगल, जमीन या सर्व अधिकार या आदिवासींना मिळाला पाहिजे। वनपट्ट्याचं काय सांगाल तुम्ही? वनपट्ट्याचे फायली केलेले आहे, पण ते नावावर झाले का तुमच्या? नाही झाले अजून। ते फायली केलेले आहे तेवढे वनधारकांना भेटले पाहिजे, हीच मागणी आमची। वनपट्टे धारकांच्या सातबाऱ्यावर आदिवासीचं नाव पाहिजे। गेल्या अनेक वर्षांपासून वडलोपार्जित हे जमीन खेळत आहे, पण सातबाऱ्यावर यांचं नाव नसल्याने सातबाऱ्यावर नाव यायला पाहिजे अशी देखील त्यांची अपेक्षा आहे। वनजमिनीच्या फायली या अडकलेल्या आहेत लाल फितीमध्ये, त्या देखील मार्गी लागायला पाहिजे अशी अपेक्षा आहे। राकेश, कोणत्या गावाचा आहे तू? जांगठी। बरं, काय लोकसभेचं वातावरण आहे? कोणाचं वातावरण इथं, गोवालपाडवी का हिनागावीत? ते नाही माहित। काय सांगशील, गोवालपाडवी का हिनागावीत? हा हा, कोण आहे बोल ना। गोवालपाडवी। गोवालपाडवी निवडून येतील का?